हॅलो एव्हरीवन, आज आपण इथे बटाट्यापासूनचा खूप छान असा नाश्ता बनवणार आहोत। तोही एकदम कमी वेळामध्ये इन्स्टंट होणारा नाश्ता आहे। तर इथे मी साधारण मीडियम साइजचे 5 बटाटे घेतलेले आहेत। तर त्याचे आपण आता साल काढून घेतलेले आहे, बघू शकता। आणि ह्याला आपल्याला छोट्या छोट्या पीसेस मध्ये कट करून घ्यायचं आहे। तर इथे मी छोट्या पीसेस मध्ये त्याला कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला हे सगळे बटाटे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। आणि या बटाट्यामध्ये तुम्ही मसाल्यामध्ये 2 मिरच्या यूज करू शकता तिखट होण्यासाठी। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत। तर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात। तर मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर बघू शकता इथे आपलं मिक्सरला बारीक करून झालेले खूप छान अशी त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। कोथिंबीर घातल्यामुळे त्याला छान असं ग्रीन कलर आलेला आहे, बघू शकता। आता आपण याच्यामध्ये 1 वाटी रवा मिक्स करणार आहोत। तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे, बघू शकता। तर हा 1 वाटी रवा आपण यामध्ये मिक्स करूयात। खूप झटपट रेसिपी रेडी होते ही, जास्त वेळ लागत नाही या रेसिपीला। तर आता आपण याच्यामध्ये जे मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्येच पाणी मिक्स करूया, कारण त्याला पूर्ण मसाला चिटकलेला होता। तर मी साधारण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। तर आपण थोडं थोडं करून त्यात मिक्स करायचं आहे आणि प्रॉपर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये कुठल्याच गाठी होणार नाहीत अशा पद्धतीने आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याला थोडा वेळ कारण आता आपण रवा मिक्स केल्यामुळे याला भिजण्यासाठी थोडा वेळ ठेवून देऊयात, बघू शकता। आता याच्यामध्ये एक 5 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही याला चेक करा। तर याच्यामध्ये आपण साधारण 1 ग्लास पाण्याचा यूज केलेला आहे। त्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला याच्यात मिक्स करायची आवश्यकता नाहीये, बघू शकता। इथे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। तर याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ आणि 1 चमचा जिरे मिक्स केलेले आहेत। आता तुम्हाला याच्यामध्ये काही वेगळ्या व्हेजिटेबल्स ॲड करायचे असतील तर तुम्ही त्याही करू शकता, किंवा असं प्लेनही बनवू शकता। तर आज आपण इथे या बॅटरपासून बटाटे आणि रव्यापासूनचे अप्पे बनवणार आहोत। खूप छान आणि क्रिस्पी अप्पे रेडी होतात। तर बघू शकता इथे आपलं अप्पे पात्र जे आहे मी गरम करायला ठेवलेलं आहे। त्याला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण अप्पे पात्राला, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर सोडून घ्यायचं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी थोडी घट्टच ठेवायची आहे, जास्त पातळ करायची नाहीये। आणि आपल्याला अप्पे स्लो गॅसवरती पहिल्यांदा तुम्ही अप्पे पात्र छान गरम करून घ्या, आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला सगळे अप्पे बनवून घ्यायचे आहेत, जेणेकरून अप्पे करपले जाऊ नयेत। कारण मधला पोर्शन पटकन गरम होतो आणि त्याच्यातले अप्पे करपण्याचे चान्सेस असतात। तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण बॅटर सोडून घ्यायचं आहे। तर ही एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये इवन मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता। मुलं खूप आवडीने ही पदार्थ खातात। आता वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। पूर्ण तेल आपलं इथे लावून झालेलं आहे, बघू शकता। तर आपण ह्याला 15 मिनिटासाठी ठेवून देऊयात। तर 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अप्प्याची एक बाजू खूप छान आणि क्रिस्पी अशी ब्राऊन झालेली आहे। तर आपण आता ह्याची सगळ्या अप्प्यांची बाजू पलटून त्याला खालच्या साईडला करूयात, म्हणजे त्याची दुसरी बाजूही छान प्रकारे भाजली जाईल। आपण ह्याला आता जास्त वेळ ठेवायची आवश्यकता नाही, आपण ह्याला एक 5 मिनिटं ठेवू शकतो। त्यानंतर आपण अप्पे काढून घेऊयात। बघू शकता खूप छान असे आपले अप्पे इथे रेडी झालेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण राहिलेले बाकीचे सगळे अप्पे करून घेऊयात। आणि एवढ्या बॅटरमध्ये खूप सारे अप्पे होतात, एकदम नाश्त्यासाठी छान अशी रेसिपी पण रेडी होते, बघू शकता तुम्ही। आणि याला तुम्ही असेच खाऊ शकता, किंवा याच्यासोबत तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता। खायलाही खूप छान आणि क्रिस्पी लागतात, बघू शकता। खूप छान असे झालेले आहेत आपले इथे अप्पे।
तर अशा पद्धतीने आपले सगळे आप्पे बनवून झालेले आहेत। तर तुम्ही असे आप्प्यांचे वेगवेगळे प्रकार किंवा वेगवेगळे व्हेजिटेबल्स ॲड करून बनवू शकता। खूप कमी वेळात होतात। इथे आपल्याला पीठ आंबवायची आवश्यकता नाही आहे, ना इथे आपण कुठल्या सोड्याचा वापर केला आहे ना दह्याचा। एकदम सिंपल पद्धतीने पौष्टिक असे इथे आपण आप्पे बनवलेले आहेत। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज। आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करू शकता। खूप छान असे आपले आप्पे रेडी झालेले आहेत, बघू शकता। थँक्यू गाईज।